नर्मदे हर. सकाळचे 6:45 झालेत आणि आम्ही आता संकल्प घ्यायला चाललोय मैयाचा. मस्त थंड वातावरण आहे आणि रोज आता असंच असेल. हां तेवढं नाही आहे पण ठीक आहे. ते भांडारे लागले तेव्हा इथं. चला 7 वाजता बोलवलं होतं आम्हाला, पण आपण लवकर चाललोय कारण काही सामान घ्यायचं राहिलं अजून. सो आपण घेऊ पटापट. नर्मदे हर. आता संकल्प घ्यायला बसलो आम्ही. बघा मैया कुठे ठेवली? हे महाराजजी आहे, अनिलदासजी महाराजजी. नर्मदे हर. बरेच परिक्रमावासी आहेत. इथं समोर ओंकारेश्वरजी भगवान. हर हर महादेव. मित्रांनो संकल्पासाठी आहे ना, जर अनिलदासजी महाराजांच्या इथं आले तुम्ही तर हे असं ताट त्यांच्या तिथंच मिळेल. काय तुम्हाला आणायची गरज नाही पडणार. फक्त तुम्ही आहे ना बॉटल घेऊन या आणि चिल्लर घेऊन या. जरी नसेल तुमच्याकडे तर ते देतील, पण आपली सोबत आपली स्वतःची असावी. 7 वाजलेत. आता मला असं वाटतंय की संकल्प पूजा चालू होईल. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आता संकल्प घेऊन आम्ही साधारण 1-1.5 किलोमीटर आलोय आणि मैयाच्या काठाकाठाने जाण्याचा प्रयत्न आहे आमचा, कारण तिथूनच जास्त आनंद आहे आम्हाला. नर्मदे. हो ना. हां चाललोय आता. काही परिक्रमावासी पुढे आहेत, काही मागे आहेत, काही रस्त्याने गेलेत. हा काही गडबड नाही करायची. अमृता जशी नेईल आपल्याला तशी करायची आहे परिक्रमा आणि त्याच्यातच आनंद आहे. नर्मदे हर. हे बघा मंडळी काय सुंदर वाट आहे. खरं तर आम्ही ओंकारेश्वरवरून आहे ना हीच वाट पकडली आहे मैयाच्या शेजारची. हे बघा मैया इकडून वाहतीये सुंदर. काय आवाज येतोय सुंदर. आणि आम्ही या वाटेने चाललोय. एक पोलीस थांबवत होता आम्हाला. मगाशी भरपूर परिक्रमावासी होते, ते पुढे गेले. हा त्यांचा स्पीड जास्त आहे. ऍक्च्युली ही परिक्रमा कशी माहिती का, प्रत्येकाच्या स्पीडनी प्रत्येक जण करणार. आणि आम्ही तर खरं तर घरातून निघालोय ना ह्या हिशोबाने निघालोय की मैयाचा अनुभव घ्यायचा आहे. मैयाचा काय म्हणताय सहवास जेवढा मिळेल तेवढा घ्यायचा आहे. त्यामुळे इथं आमचा वेग म्हणजे असं हे नाहीये. आणि मगाशी आहे ना त्या कोपऱ्यावर आम्हाला थांबवलं होतं पोलिसांनी. तर म्हटलं इकडून वाट नाहीये, म्हणजे इधर से वाट नाहीये, नाही इधर से रास्ता नाहीये. आप रस्ते से जाओ ऊपर से. तेवढ्यात एक म्हातारा व्यक्ती आला. तो म्हटला अरे बड़ी परिक्रमा कर रहे हो क्या आप लोग? म्हटलं हाँ. म्हटलं बाबाजी का रास्ता कहाँ से? अरे यही से जाओ जंगल से, बहुत अच्छा है रास्ता, बहुत आनंद आएगा. सो मग आम्ही सगळेच इकडून आलो. तर आमच्या बरोबरचे सगळे पुढे निघून गेलेत आणि आम्ही चाललोय निसर्गाचा आस्वाद घेतोय. नर्मदे हर. देवी जी कैसा लग रहा है? हाँ आजपासून अमृताला देवीजी हे नाव. अच्छा मला प्रभूजी का? बर ठीक आहे. नर्मदे हर. सुंदर निसर्ग आहे बघा. जनावर वाह. हे बघा काय म्हणावं. कोठी किधर आहे? हा हाच रोड आहे मागचा. हा
इकडे आहे ना जंगल आहे, सगळं जंगल आहे. कोठी इकडून सरळ गेलं की कोठी आहे. तेच बरोबर आहे. नर्मदे हर. थांबते जातील निघून. मी बघितलं ना आता, जंगल आहे पूर्ण. कोठी सरळ गेलं की कोठी आहे. हो हो लावलं होतं ना मी, तेच म्हणलं जंगल आहे पुढं. हो हो नर्मदे हर. नितळ सुंदर पाणी. तर मंडळी, हे सगळे बाबाजी आम्हाला भेटले तिकडेच ओंकारेश्वरमध्येच, आणि आम्ही सोबतच चाललोय. आणि आम्ही मागे राहिलो होतो, त्यासाठी आम्ही आमच्यासाठी थांबले होते ते. बघा मैया किती काळजी घेते. म्हटले नाही, तुम्हाला सोबत घेऊनच जायचं आम्हाला आता. म्हटलं रोडला लागू आपण, त्यानंतर मग तुम्ही तुमच्या स्पीडनी चाला, आम्ही आमच्या स्पीडनी जातो. म्हटलं ठीक आहे. नर्मदे हर. इकडं उपनदी दिसते, आवाज येतोय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता 10 वाजलेत सकाळचे, आणि आम्ही कोठी म्हणून गाव आहे ते क्रॉस केलंय. जंगलातून बाहेर पडलोय, आणि ही अशी चिखलाची वाट लागली आहे. काल परवा 2 दिवस पाऊस झालाय ना, त्याच्यामुळे चिखल झालाय. नर्मदे हर. पलीकडे कॅनल आहे. नर्मदे हर. सकाळचे आता 11 वाजलेत, आणि आम्ही आता रोडवर पोहोचलोय. एक अर्धा-पाऊण तास झालाय. मस्त. रोडवर तेवढा आनंद नाही येत जेवढा तो असा जंगलात झाला ना चालताना, तेवढा रोडवर आनंद नाही मिळत. पण ठीक आहे, आता काय करणार, चालायला तर लागेलच रोडवर. पण चला, आम्ही आता मोरटक्क्याच्या दिशेने निघालोय. मग बघूयात आपण पुढं कुठपर्यंत पोहोचतोय. अजून अर्धा दिवस आहे. सो नर्मदे हर. नर्मदे हर. आता हे संध्याताईंनी दिलेले लाडू आम्ही फस्त करतोय. आणि संध्याताईचं काय नशीब असेल, मैयाचं आम्ही जेव्हा हे उचलत होतो, परिक्रमा उचलत होतो ना, तेव्हा ते भोग दिला त्या लाडूंनी आम्ही मैयाला. बापरे, मला असं वाटलं होतं घरी की अरे कशाला एवढं जड, पण ते हळूहळू आता कळायला लागलंय मला की मैयानी काय ती सोय करून ठेवली होती. आता आम्ही थांबलो इथं, लाडू खातो. सकाळपासून काहीच नाही खाल्लं आम्ही. मोसंबी मगाशी खाल्ली, आणि आता लाडू खातोय. नर्मदे हर. मोसंबी खाल्ल्यावर जरा बरं वाटलं, आणि आता एक लाडू खाते. नर्मदे जात नाहीये कारण खूप गरम होत आहे. गरम आताच व्हायला लागलंय. हो, गरम होतंय ना. चला, नर्मदे हर. नर्मदे हर. किती वाजले? 11:15 झालेत, आणि खूप गरम होतंय, त्याच्यामुळे थांबलोय जरा. ते सामान ठेवलंय. नर्मदे हर. बाबाजी बसलेत ना इथे. त्यांचं हॉटेल आहे. त्यांना बाहेरूनच म्हटलं की बाबाजी अंदर बैठ सकते 2 मिनट, बहुत गर्म हो रहा है. म्हटलं या क्या बाबाजी, आ जाओ आपका ही है सब, बैठ जाओ. किधर लेके जाएंगे ये सब. नर्मदे हर. थांबू आता थोडा वेळ, आणि मग निघू. एक 10 मिनिटं थांबू.
नर्मदे हर. चालतच जातच होतो आम्ही, तेवढं त्यांनी बाबाजींनी बोलवलं आणि मस्तपैकी बालभोग मध्ये खिचडी होती. आज एकादश आहे ना, काय चव होती खिचडीला, एक नंबर. आणि खरं सांगू का, भूक लागलेलीच होती कारण ऑलमोस्ट 12 वाजलेत. तर मैयाने सोय केली शेवटी. आणि त्याच्यानंतर चहा आणि कॉफी, फिल्टर कॉफी आणि फिल्टर चहा. म्हणजे तो चहाचा प्रकार मला माहित नाही कसा होता, पण छान होता चहा. चला, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा मैयाचा घोष चालूच आहे. जसं परिक्रमा सुरू केली आहे, रस्त्यावर आलो तरी लोक नर्मदे हर, नर्मदे हर आणि खूप आदराने बघतात आहेत. ही मैयाची कृपा आहे सगळी. आणि आता तर साक्षात मैयाच आपल्या बरोबर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. जातच होतो तेवढ्यात हे बाबाजींनी हात केला, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तिथं भोजन प्रसादी होती. नर्मदे हर. आज एकादश आहे ना, सो सगळी खिचडीच हे करतात मस्त. नर्मदे हर, नर्मदे हर. आत्ताच आम्ही आहे ना मोरटक्का क्रॉस केलाय आणि तिथून डावीकडे वळलो आहे. मैया आता राईट साईडला आहे. आणि बघा असे बोर्ड लावलेत, नर्मदा मैया परिक्रमा. आणि मोरटक्क्याला जेव्हा आम्ही होतो रस्त्याने आम्ही चाललो होतो, तेवढ्यात समोरून आहे ना एक स्विफ्ट डिझायर आली, MH 12 नंबर होता. अशी फास्ट होती ती आणि पटकन त्यांनी डावी साईडला घेतली आम्हाला बघून आणि उतरले खाली पटकन ते आणि डायरेक्ट लोटांग म्हणजे साष्टांग दंडवतच घातला आम्हाला आणि दक्षिणा दिली. अरे बापरे, म्हणजे त्यांचा निरोप घेतला आम्ही. 1-2 मिनिटं आमचं बोलणं झालं की कुठून वगैरे आले, काय शेगावचे होते ते. आणि जसं त्यांना क्रॉस करून गेलो, अरे बापरे बापरे बापरे, जे आमच्या डोळ्यांमध्ये अश्रुधारा चालू झाल्या. बापरे, खरंच काय भाव असतो इकडे ना. म्हणून परिक्रमेला लोक, म्हणजे असं कालपर्यंत मला वाटलं होतं की प्रत्येक वर्षी परिक्रमा करणं म्हणजे इथल्या आश्रमांवर आपण नाही का हे होतो, म्हणजे लोड देतो. पण मला तो भाव बघितला ना मी आज, अरे बापरे. मला ते मैयानी जसं काय उत्तरच दिलं की हा काही लोक हा भाव हे करण्यासाठी म्हणजे मिळवण्यासाठी पण येत असतील दरवर्षी. हा बापरे. हे बघा छोट्या छोट्या कुटी आहेत तिथं. अरे बघा ना, शेती बघा. हा तेच घर आहे. ती मग अशी कुटी मस्त होती ना. हा हे बघा, शेतीमध्ये घर आहे. हा ना, आणि एवढी फुलपाखरं आहेत ना इथं. आणि मग अशी एक 2 व्हीलरवर, 2 व्हीलरवर आहे ना एक व्यक्ती होता आणि 2 त्याच्या मुली होत्या, एक पुढे बसलेली आणि मागं बसलेली. असल्या गोड होत्या ना त्या. जाताना आम्हाला नर्मदे हर केलं आणि मोरटक्क्याच्या फाट्यावर आल्यावर आम्हाला त्यांनी केळी दिली 2-2. ती केळी इतकी गोड होती. नर्मदा मैयाच्या पाण्याची केळी म्हटल्यावर काय तिचा स्वादच वेगळा आहे. बापरे, खरंच नर्मदा मैया परिक्रमा म्हणजे भाव नाही का, भाव त्यांचा जो आहे इथल्या लोकांचा नर्मदा मैया प्रती, तो अद्भुत आहे. आणि तो जर अनुभवाचा असेल तर परिक्रमा अवश्य केली पाहिजे. मस्त शेती आहे इथं. हा बागच आहे, नारळाची वगैरे झाडं आहे, पेरूची आहे, चिक्कूची दिसतात आहेत, केळ्यांची पण आहे. हा ही कुठली आहेत तरी झाडं? कापूस आहे का रे? हा अयो सब नाही, हा कापूसच आहे. मी जरा ढ आहे बरं का झाडांच्या बाबतीत. शेतीतून मला अजिबात कळत नाही. झाडं तरी थोडीफार कळतात, आपण लावली आहेत घरी म्हणून, पण शेतीच्या बाबतीत ढ आहे मी. चला, नर्मदे हर. मित्रांनो, मैयाचं रूप काय सुंदर दिसतंय बघा ना इथून. मस्त ना. वाह, नर्मदे हर, जिंदगी भर.
हे बघा मस्त निळं निळं शुभ्र पाणी एकदम. आणि इकडून देवीजी येतात. देवीजी नर्मदे हर. तुटले पाय आज. झाले ना ऑलमोस्ट 18 किलोमीटर झाले. हा आणि दुपारचे 2 वाजलेत. हा घाट आहे ना पलीकडं, आपल्याला त्या पलीकडच्या तटावरून तिकडून जायला लागेल. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. पाहिले भाव इथल्या लोकांचे सुंदर, खूप लाड होतात माहिती का. नर्मदे हर. चला काठाकाठानीच जायचंय बहुतेक आता. हे बघा तर मैयाचं पाणी आणायला गेलेत. ऍक्च्युली ना गरम पाणी झालंय आमच्या दोघांच्या ह्याच्यातलं बॉटलमधलं. तर म्हणलं पाणी घेऊन ये प्लीज. आणि मस्त गार गार पाणी प्यायचंय मला आता. खूप डेंजर. ऊन काय असतं ना ते आज प्रचंड जाणवलंय आम्हाला, प्रचंड. तर पाणी आणतील त्याच्यानंतर आता येताना बघा काय बरंच लांब आहे इथून. दिसायला दिसते जवळ येते बरंच लांब आहे बघा. हे बघा माझी अवस्था कशी झाली आहे. घामाघूम झाली आहे मी, घामाघूम. पण आहे ना एक आतून एक वेगळं फील आहे की मी ना शब्दात नाही सांगू शकत मी तुम्हाला की मी काय फील करतेय. हे बघा प्रभुजी पानी लेके आ रहे हैं. नर्मदे हर. कसं आहे पाणी, कसं आहे पाणी. एकदम गार असेल ना, चिल्ड. चिल्ड पाणी प्यायचंय मला, चिल्ड. हे घ्या. नर्मदे हर जिंदगी भर. मैयाचं पाणी. आणि हे शपथ काय ते बोरिंगचं पाणी होतं. हे कसलं भारी लागतंय. मैयाचं पाणी अरे. कसं आहे, अमेझिंग ना. नर्मदे हर एकदम गोड आहे पाणी. चला चला निघूयात आता. नाही 2 मिनिटं बसूयात. ठीक आहे तुझ्या हिशोबाने. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. काय भारी वाटतंय पाणी. असं वाटतं मी समुद्रच पाहतीये. असंच त्या ना अशा लाटा आहे ना खळखळ वाहत आहेत ना. हा काय म्हणली. हसल्या त्या लाटा आहेत ना खळखळ वाहत आहेत ना. समुद्राचा कसा आवाज येतो तसा आवाज येतोय मैयाच्या पाण्याचा. स्पीड आहे ना इथं मैयाला. कसलं भारी वाटतंय अरे यार. शब्दात नाही सांगू शकत, शब्दात. म्हणजे माझं काय काय दुखतंय ना हे मी सांगू नाही शकत. पण हे बघितलं की सगळं गुल होतंय. सगळा शीन निघून जातोय.
कतार म्हणून आहे, ह्या आश्रमात आलो आहे आणि आज रात्री इथंच राहण्याचं आमचं प्रयोजन आहे. बाबाजी तर म्हणलेत महाराजजी की इथंच तुम्ही आसन लावू शकता, तर बघू आता आसन लावतो आणि मग भेटूयात आपण नर्मदे यार. आता आहे ना मैयामध्ये मैयाच्या काठावर जाऊन आंघोळ करायचं असं नियोजन चाललं आहे आमचं. थोड्या वेळाने जाऊ, जरा थोडं रिलॅक्स होऊ आणि मग जाऊ. बरंच उंच आहे आश्रमा, परत आता खाली जायला लागेल, परत वर यायला लागेल, पण करूयात तेवढं आता. नर्मदे हर. कल का क्या प्लान है? कल का क्या? हाँ सियाराम बापू। कितना किलोमीटर है यहाँ से? मुझे भी नहीं पता। अरे आप तो आते हो ना हर बार. अरे इसमें किलोमीटर का नहीं देखता। इतना ही है ना ओंकारेश्वर और ये? हाँ, नहीं, इससे ज्यादा है। ज्यादा है? और मैं किलोमीटर का देखता ही नहीं। अच्छा, मेरा मेरा कैमरा तो देख रहा है ना सब. पता है। नर्मदे यार, काय एनर्जी आहे माहिती का याच्यामध्ये, जबरदस्त. आम्ही लिटरली आहे ना दमलो होतो. हाँ नर्मदा चलेंगे कभी? अभी हाँ नहाने को. हम तो अब भी जा रहे हैं। अभी हम भी जा रहे हैं अभी. चलो, 10-15 मिनट. चलो। 10-15 मिनट रुको नहीं, ना. हम तो अब जा रहे हैं। अरे 10 मिनट फिर हम आते हैं ना पीछे पीछे. हम तो नहाएंगे, हाँ. डुबकी लगा के लगा के। अरे वा वा वा. चलो चलो चलो। लिटरली त्याची तिसरी परिक्रमा आहे आणि एनर्जी बघितली का काय, आमच्यामध्ये पण एनर्जी देऊन गेलाय तो. त्याला मागाशी तिसरी त्याला म्हणलं मी की अरे कॅमेऱ्यामध्ये घेऊ का तुला व्हिडिओमध्ये, तो म्हटला नाही मला हसायला येतं. हिंदी बोलत होता तो, हिंदी भाषिक आहे, मध्य प्रदेश आहे. जबरदस्त जबरदस्त. काय एनर्जी आहे यार पोरांमध्ये. त्याच्या वडिलांबरोबर आलाय, त्यांची पण तिसरी परिक्रमा आहे. जबरदस्त जबरदस्त. म्हणजे तो आधीमध्ये आठवण आली तरी येतोय. तो आश्रमामध्ये असं फिरतोय ना जसं काय त्याचं घरच आहे माहिती का. आणि विशेष म्हणजे आम्ही इथं बसलोय, समोर मैया आहे बघा इथे, त्याच्यामुळे आम्ही आहे ना चहा मस्त घेतला आता आणि मैयाचं दर्शन घेत घेत आम्ही चहा घेतला. जायचं आता मैयावर आंघोळ करायला, पण तेवढ्यात तो आला मागून आणि बाप रे काय एनर्जी देऊन गेला बाबा बाबा. हो खरंच ती गरज मला होती. हा गरज होती, मला पण होती रे. नर्मदे हर.